नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची गुड न्यूज. 28 मेची महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. आज फायनल वाटप बघा, आज फायनल वाटप ह्या ठिकाणी होणार आहे. आज फायनली तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत. फायनल वाटप आज सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, 2100 रुपये पण येतील आणि 3000 रुपये पण येतील. त्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. नवीन आलेली अपडेट आहे, गुड न्यूज आहे. सर्व महिला भगिनींसाठी गुड न्यूज आहे. बघा, सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे. आज फायनल वाटप होणार आहे. तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा होणार आहेत, मेचे पैसे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आणि जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी पाहणार आहोत. बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झालेला आहे आणि आत्ता मेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. एप्रिलचा हप्ता जमा झाल्यानंतर मेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. मेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याच्या संदर्भात नवीन अपडेट आहे, नवीन माहिती दिलेली आहे. आता ही माहिती कोणी दिलेली आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर बघा, लाडकी बहीण योजना मे मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट. मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भातची सर्वात दमदार अपडेट, जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर. महाराष्ट्रातील महिलांचं लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याकडे लागलेलं आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. बघा, सर्व महिला भगिनींचं मे महिन्याच्या हप्त्याकडे लक्ष लागलेलं आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य केलं जातं. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये येतात, बरोबर आहे की नाही? सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपयांचं जे काही सहाय्य आहे ते केलं जात असतं. आता बघा, महायुती सरकारने तुम्हाला सांगितलं होतं 2100 रुपये देण्याच्या संदर्भात. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? ज्या ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. बघा, ज्यावेळेस आपण मागणी करतो त्यावेळेसच ते आपल्याला मिळतं. समजा दुकानात आपण गेलो तर आपण काहीतरी मागत असतो तरच आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही 2100 रुपयांची मागणी त्या ठिकाणी सतत लावून धरली तर ती पण सरकार तुमची मान्य करणार आहे. म्हणून ज्या ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. आता पुढची जबरदस्त अपडेट बघा, महत्त्वाची माहिती. तर बघा, या योजनेत आत्तापर्यंत 10 हप्ते मिळालेले. 10 हप्ते 1500 रुपयांप्रमाणे 10 हप्ते म्हणजेच काय, तर 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. सरकारने तुम्हाला 1500 रुपये दिले आहेत, बरोबर आहे की नाही? सर्व महिला भगिनी, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मिळालेत का 1500 रुपये? आता मे महिन्याचा 11वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर 15,000 अगोदर आलेले आहेत आणि हे 1500 असे तुम्हाला आता ह्या ठिकाणी 16,050 रुपये मिळणार आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर 16,050 रुपये ह्या ठिकाणी 16,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, काय म्हटलं आहे, 11वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात याच आठवड्यात महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर याच आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे येतील. बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 3.37 कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी 3.37 कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे लवकरच पात्र महिलांच्या
बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करते। काय म्हटलेले बघा, लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया जी ती पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने जमा होईल। म्हणजेच काय तर बघा, ही जी काही प्रक्रिया ही पूर्ण आता होण्याच्या टप्प्यावर आहे, शेवटच्या टप्प्यात ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात। म्हणजेच काय तर आजसुद्धा बघा, आजही केव्हाही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। आज केव्हाही तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊ शकतात। त्यामुळे ज्यांना पैसे आलेले आहेत, ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा। ज्यांना आलेले नाही आहे त्यांनी पटापट नाही लिहून पाठवायचे। सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा। एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। आता पुढे बघा, कधी जमा होणार 1500 रुपये। बघा, लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी 25 ते 30 किंवा 31 तारखेदरम्यान जमा झाले। लक्षात घ्या, 25 ते 30 किंवा 31 तारखेदरम्यान हप्ते जमा झाले आहेत। आज 28 तारीख आहे, म्हणजेच तुमचा हप्ता जो आहे तो केव्हाही जमा होऊ शकतो आणि आज तर यायलाच पाहिजे, कारण 28पासून पुढे जर आपण पाहिलं तर फक्त 4 दिवस उरत आहेत। म्हणजेच काय तर आजपासून 4 दिवस राहतात, म्हणून संख्या खूप जास्त आहे। जवळपास बघा 2.5 कोटी महिलांना पैसे वाटप करायचे आहेत, म्हणून 2 ते 3 दिवस आरामशीर लागतात। म्हणून आजच तुमच्या खात्यात हे जे काही पैसे ते जमा व्हायला पाहिजेत, तरच तुम्हाला ते पैसे याच महिन्यात त्या ठिकाणी मिळू शकतील। त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मे महिना संपण्यास आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होणार आहे। बघा, काय म्हटलेलं आहे, फक्त 4 दिवस राहिलेले आहेत महिना संपण्यासाठी। म्हणजेच बघा 28, 29, 30 आणि 31। ठीक आहे, आता ह्या 4 दिवसांमध्ये पैसे वाटप करायचे आहेत। संख्या किती आहे? 2.5 कोटी संख्या आहे, म्हणून जास्तीत जास्त महिला असल्यामुळे पैसे आजच तुमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे। आज तुमच्या खात्यात फायनल वाटप व्हायला पाहिजे आणि त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल। बघा, अंतिम तारीख जे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येतील ते लवकरच जाहीर होईल, पण आज तुमच्या खात्यात पैसे येऊन जायला पाहिजे। या महिलांना मिळणार नाही हप्ता। कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत? बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालेलं आहे। तसेच काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने बँक खाते उघडून फसवणूक झाल्याचं पण आढळलेलं आहे। त्यामुळे अशा अपात्र आणि फसवणूक करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत। अशा महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही। बघा, ज्या महिला भगिनी अपात्र आहेत, योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, बघा जर आपण पाहिलं तर या योजनेसाठी काही निकष आहेत। जसं 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असायला पाहिजे, तुमच्याकडे कार नको, त्यासोबतच तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजेत, फक्त एकच कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे। अशा पद्धतीच्या काही अटी आहेत आणि त्या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही पात्र आहात आणि जर तुम्ही निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेत असाल तर तुम्हाला अपात्र केलंच जाणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज, ही पण एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे। आता 40,000 रुपयांचं कर्ज कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। ज्या महिलांना 40,000चं कर्ज पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार आहे। ही योजना सध्या विचाराधीन असल्याचं अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे। बघा, ही जी काही योजना आहे ही शासनाच्या विचाराधीन आहे आणि यामधून तुम्हाला जेवढं तुमचं उद्योग सुरू करायचं असेल 30,000 रुपये, 40,000 रुपये किंवा 50,000 रुपये, जेवढं काही तुम्हाला कर्ज हवं असेल तेवढं कर्ज तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल आणि याच्यामधून जो काही हप्ता असेल तुमचा कर्जाचा हप्ता, तर तो सुद्धा तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयांचा, त्यामधूनच तुमची ही जी काही योजनेचा हप्ता आहे किंवा कर्जाचा हप्ता आहे तो त्या ठिकाणी भरला जाईल आणि तुमचं कर्ज जे आहे ते नील होईपर्यंत त्या ठिकाणी तुमचं कर्ज फेडलं जाणार आहे, म्हणजेच जो काही हप्ता आहे तो भरला जाणार आहे। तर अशा पद्धतीची योजना सध्या विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितले। तर कोणकोणत्या महिलांना वाटते 40,000 रुपयांचं कर्ज पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।